मुसळधार पावसात आपली 4 चाकी वाहन घेऊन राज कोकणातल्या आपल्या गावी गणेश चतुर्थीसाठी रात्री 10 वाजताच निघालाय. पत्नी समृद्धी आणि मुलगी दिव्या यांना आधीच गावी पाठवून राज कामानिमित्ताने मुंबईतच राहिला. रात्री निघून सकाळी पूजेपर्यंत पोहोचू हा त्याचा कयास. खरे तर तो संध्याकाळी कामावरून सुटल्याच निघणार होता, कारण ट्रॅफिक भरपूर असणार असं त्याला वाटलेलं. पण आश्चर्य म्हणजे आज हवी तेवढी वाहनांची रहदारी त्याला रस्त्यावर दिसत नव्हती. रात्रीचे 1:15 झाले असतील. एकतर निर्मनुष्य रस्ता आणि मुसळधार पाऊस. तेवढ्याच राजला दुरूनच काहीतरी अघटित घडल्यासारखं दिसलं. गाडी हळू करून जरा पुढे जाऊन बघितलं तर एक दुचाकीस्वार रस्त्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेला होता. राज लगेचच गाडी बाजूला घेऊन त्याच्या मदतीसाठी गाडीतून उतरला. या दुचाकीस्वाराचा अपघात झाला असावा हे त्याने आधीच हेरले होते. बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या त्या दुचाकीस्वाराला उचलण्यासाठी राज पुढे जाणार. तेवढ्यात तिथे एक रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांची गाडी आली. गाडीतून उतरताच पोलिसांनी राजला हटकले, पण राजने त्यांना सर्व गोष्ट समजावून सांगितल्यावर पोलिसांनी त्याचं कौतुकच केलं आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून इथून पुढे आम्ही सर्व काही सांभाळतो असे सांगून त्याला जायला सांगितले. राजही त्यांना धन्यवाद करून आपल्या गाडीकडे जायला निघाला आणि तितक्यात एका भरधाव जाणाऱ्या 4 चाकीने राजला, काळ हा कोणालाही सांगून येत नाही. तुम्ही चांगलं काम करत आहात की वाईट याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. काळाचा असाच फेरा महाराजाच्या आयुष्यात एकदा नाही, दोनदा नाही तर 3दा आला आणि त्याच्या आयुष्याची माती करून गेला. जशी राजची रस्ता पार करण्याची वेळ चुकली, जागा चुकली, तशी महाराजाचीही वेळ चुकली, जागा चुकली. तिन्ही वेळेला महाराजा चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चांगलं काम करताना काळाच्या पाशात अडकत गेला. दुसऱ्याचं चांगलं केलं की आपलंही चांगलं होतं. तसेच दुसऱ्याचं वाईट करता करता आपण कधी आपल्या स्वतःचं वाईट करतो. या 2 परस्पर भिन्न तत्वांवर भाष्य करणारा एक अप्रतिम पण मनाला सुन्न करणारा चित्रपट म्हणजे विजय सेतुपती आणि अनुराग कश्यपचा महाराजा हा तमिळ सिनेमा. साधं आणि सरळ आयुष्य जगणारा महाराजा काळाच्या दुसऱ्या फेऱ्यात एका अपघातात आपली पत्नी गमावतो. पण त्या अपघातात त्याची मुलगी वाचते, कारण एक कचऱ्याचा लोखंडाचा डब्बा घराच्या पोटमाळ्यावरून मुलीच्या अंगावर पडतो आणि देवासारखा किंबहुना देवीसारखा तिच्या मदतीला धावून येतो. म्हणूनच तर ते त्या डब्याला नंतर देवीसारखे पूजतात. त्याची यथासांग अंघोळ, त्याची पूजा करून त्याला देवारच स्थान देतात. हीच त्यांची खरी लक्ष्मी. पण एका रात्री काळाच्या 3ऱ्या फेऱ्यात ही लक्ष्मी चोरीला जाते आणि आपल्या या लक्ष्मीला शोधून काढण्यासाठी महाराजा पोलिसांकडे धाव घेतो. पण पोलीस त्याच्या या क्षुल्लक फिर्यादीस भीक घालण्यास तयार नाहीत. एक कचऱ्याचा डब्बा शोधून देणं ही त्याच्यासाठी एक अपमानास्पद गोष्ट, परंतु महाराजा हट्टाला पेटलेला. त्याला तो डबा हवाच. त्यासाठी तो पोलिसांना लाखो रुपये लाच द्यायलाही तयार. मग काय, याच लक्ष्मीच्या शोधात काळाचे धागेदोरे उलगडताना महाराजावर काळाचा पहिला फेरा येतो आणि त्यात त्याची भेट सेल्वम म्हणजेच अनुराग कश्यप बरोबर होते. आणि चित्रपट पाहतानाच आपल्याला समजतं की ही गोष्ट फक्त लक्ष्मीची नाही तर काहीतरी भयंकर घडलेलं आहे. आणि ते सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा माझ्या स्तब्ध मनाच्या धडाधड चिंध्या होऊन त्यात विचारांचं एक नवं वादळ सुरू झालं. मनावर झालेला तो आघात आणि चित्रपट पाहताना सतत भेडसावत असलेला एक प्रश्न माझ्यासोबत कायम राहिला. व्हिडिओच्या सुरुवातीच्या कथेमध्ये जेव्हा राज त्या दुचाकीस्वाराची मदत करायला जातो तेव्हा तुमच्यासारखं माझ्याही मनात पोलिसांची भीती आलेली. मग जेव्हा चांगलं काम करताना आपल्याला पोलिसांची भीती वाटते तर मग वाईट काम करताना ती का वाटत नाही?